नमस्कार. 25 मे 2026च्या आजच्या या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींच्या विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सत्रात नेहमीप्रमाणे आपण सर्व महत्त्वाच्या घडामोडी अगदी अचूक आणि थेट मुद्द्याला धरून पाहणार आहोत. चला तर मग जराही वेळ न घालवता पूर्ण उत्साहाने सुरुवात करूया. आजच्या या विश्लेषणाचे 4 मुख्य भाग असणार आहेत. एक म्हणजे राष्ट्रीय आणि राज्य घडामोडी, 2 आंतरराष्ट्रीय आणि आरोग्य बातम्या, 3 संरक्षण आणि तंत्रज्ञान, आणि शेवटचा भाग म्हणजे क्रीडा व महत्त्वाच्या नियुक्त्या. अगदी सोप्या पद्धतीने हे आपण लक्षात ठेवणार आहोत. पण त्याआधी कालच्या सत्रातील आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर बघूया. ते आहे नॉर्वे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट हा सर्वोच्च सन्मान नुकताच नॉर्वेने प्रदान केला आहे. ज्यांनी याचं अचूक उत्तर शोधलं त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. बरं, आता आजच्या मुख्य विषयांकडे वळूया. तर सुरुवात करूया आपल्या आजच्या पहिल्या महत्त्वपूर्ण विभागापासून, जो आहे राष्ट्रीय आणि राज्य घडामोडी. आता सुरुवातच एका अत्यंत महत्त्वाच्या प्रथम घटनेने करूया. विचार करा, भारतातील पहिलं समर्पित कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI मंत्रालय कोणत्या राज्याने स्थापन केलं असावं? तंत्रज्ञानाच्या या वेगात हा खरंच खूप मोठा आणि ऐतिहासिक निर्णय आहे. आठवतंय का बघा? आणि याचं अचूक उत्तर आहे केरळ. देशात पहिल्यांदाच स्वतंत्र AI मंत्रालय स्थापन करण्याचा मान या राज्याने मिळवला आहे. आणि हो, एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट, हे राज्य आता स्वतःचा अधिकृत उल्लेख केरळम असा करत आहे. त्यामुळे परीक्षेत केरळम असा पर्याय दिसला तरी अजिबात गोंधळून जाऊ नका, दोन्ही एकच आहेत. या निमित्ताने भारतातील पहिल्या महत्त्वपूर्ण घडामोडींची एक अगदी जलद उजळणी करूया, कारण परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं असतं. बघा, बायोबिटुमिनचं व्यावसायिक उत्पादन करणारा पहिला देश आपला भारत ठरलाय. पहिला जैव आनंदी किंवा बायोहॅपी जिल्हा अरुणाचल प्रदेशातील के-पन्नेर आहे. पहिला खासगी उपग्रह उत्पादन युनिट सानंदला सुरू झालंय. केरळने पहिलं ज्येष्ठ नागरिक बजेट आणलंय. पहिलं AI सक्षम विद्यापीठ मेरठला, तर पहिला चिप फॅब्रिकेशन प्लांट गुजरातमध्ये उभा राहतोय. पहिलं डिजिटल आदिवासी संग्रहालय छत्तीसगडमध्ये आणि पहिला कमी उत्सर्जन झोन म्हणजेच लो एमिशन झोन पुण्यात होणार आहे. हे सगळं अगदी पाठच करून ठेवा. आता कृषी क्षेत्राकडे वळायचं झाल्यास सध्या खेत बचाव अभियान विशेष चर्चेत आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या भारतीय कृषी संशोधन परिषदेने म्हणजे ICARने हे अभियान सुरू केलं आहे. याचा मुख्य उद्देश अगदी स्पष्ट आहे: जमिनीचं आरोग्य राखणं, शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करणं आणि खतांचा अगदी संतुलित वापर करण्याबाबत प्रोत्साहन देणं. पुढे पाहूया सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने नुकतेच सुरू केलेले 2 अतिशय महत्त्वाचे प्लॅटफॉर्म्स. पहिला आहे जीवन ॲप. याचा फुल फॉर्म आपल्याला नक्कीच माहीत असायला हवा: जॉईंट एल्डरली एम्पॉवरमेंट अँड व्हर्च्युअल असिस्टन्स नेटवर्क. हे एक असं मोबाईल ॲप्लिकेशन आहे जे खास ज्येष्ठ नागरिकांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आणि आपत्कालीन मदतीसाठी तयार करण्यात आलं आहे. आणि याच जीवन ॲपला अगदी अचूकपणे पूरक असा दुसरा प्लॅटफॉर्म आहे शतायू डॅशबोर्ड, म्हणजेच सिनियर होलिस्टिक केअर असिस्टंट अँड ट्रेनिंग फॉर युअर युटिलिटी. आता हे कसं काम करतं तर जेव्हा जीवन ॲपद्वारे मदत मागितली जाते तेव्हा प्रशिक्षित काळजीवाहक कुठे उपलब्ध आहेत हे या डॅशबोर्डवर त्वरित दिसतं. प्रशिक्षित वृद्ध सेवा काळजीवाहकांची जिल्हा आणि राज्यनिहाय उपलब्धता दर्शवणारी ही एक अत्यंत उपयुक्त आणि प्रगत व्यवस्था आहे. राज्य पातळीवरील आणखी काही रंजक घडामोडी पाहूया. हरियाणाचं पहिलं कॉन्स्टेलेशन गार्डन पेहोवा येथील सरस्वती वन्यजीव अभयारण्यात विकसित करण्यात आलं आहे. बऱ्याचदा परीक्षेत थेट अभयारण्याचं ठिकाण विचारलं जातं, त्यामुळे पेहोवा हे नाव लक्षात ठेवा. तसंच अलीकडेच कर्नाटकातील मनियूर या गावात 12व्या शतकातील वीरगल्लू म्हणजेच वीरशिला सापडलेली आहे. इतिहास आणि चालू घडामोडींचा असा संगम वारंवार विचारला जातो. चला तर मग आता वळूया आपल्या दुसऱ्या मुख्य विभागाकडे, जो आहे आंतरराष्ट्रीय बातम्या आणि आरोग्य घडामोडी. आंतरराष्ट्रीय मंचावरील ही भारतासाठी एक अतिशय अभिमानाची बाब आहे. बघा, दक्षिण कोरियामधील इमजिंग पार्क येथे भारतीय युद्ध स्मारकाचं नुकतंच उद्घाटन करण्यात आलं. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडलं. आता हे स्मारक का महत्त्वाचं आहे तर कोरियन युद्धाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त हे उभारलं गेलंय आणि युद्धात अतुलनीय मानवतावादी सेवा देणाऱ्या भारतीय लष्कराच्या 60 पॅराफील्ड ॲम्ब्युलन्सला ते समर्पित करण्यात आलं आहे. आता आरोग्य क्षेत्रातील एक अत्यंत गंभीर बातमी समोर येते. जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे WHOने कांगो आणि युगांडामध्ये थेट सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. आणि याचं मुख्य कारण आहे बुंदी बुगिओ नावाचा इबोलाचा एक दुर्मिळ आणि अतिशय धोकादायक प्रकार. हा विषाणू मुख्यत्वे वटवाघळांमुळे होतो आणि संक्रमित व्यक्तीच्या शारीरिक द्रवांच्या संपर्कातून तो वेगाने पसरतो. त्यामुळे सध्या जागतिक स्तरावर याबद्दल खूप मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. आपला पुढील विभाग आहे संरक्षण आणि तंत्रज्ञान.
स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने या क्षेत्रातील घडामोडी नेहमीच अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. आता इथे थोडं लक्ष द्या, कारण नेक्स्ट जनरेशन ऑफशोर पेट्रोल वेसल्स म्हणजेच NGOPV बद्दल अनेकदा गोंधळ उडतो. या श्रेणीतील पहिलं जहाज होतं शाची, जे मार्च 2026 मध्ये गोवा शिपयार्डने लॉन्च केलं. आणि आता मे 2026 मध्ये संगमित्र हे दुसरं जहाज लॉन्च झालं आहे आणि हे गार्डन रीच शिपबिल्डर्सने लॉन्च केलंय. पहिलं शाची आणि दुसरा संगमित्र, हा फरक आणि ते कोणी बनवले हे अगदी स्पष्टपणे डोक्यात फिट करून ठेवा. संरक्षण क्षेत्रातील आणखी एक अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल म्हणजे भारतातील पहिली खासगी क्षेत्रातील मरीन गॅस टर्बाईन किंवा MGT दुरुस्ती सुविधा. भारत फोर्ज या कंपनीद्वारे ही सुविधा आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे उभारली जाणार आहे. हा प्रकल्प थेट ईस्टर्न नेव्हल कमांडच्या अगदी जवळ असल्याने आपल्या नौदलाच्या युद्धनौकांच्या इंजिन दुरुस्तीचं काम आता पूर्वीपेक्षा खूपच जलद गतीने होण्यास मोठी मदत मिळणार आहे. आता आपण येऊन पोहोचलो आहोत आजच्या विश्लेषणाच्या अंतिम आणि बऱ्याच जणांच्या आवडत्या टप्प्यावर. तो म्हणजे विभाग चौथा, क्रीडा आणि महत्त्वपूर्ण नियुक्त्या. सुरुवात एका प्रश्नाने करूया. नुकत्याच झालेल्या 2025-26च्या इंडियन सुपर लीग म्हणजेच ISL फुटबॉल चॅम्पियनशिपचं विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलं आहे? विशेष बाब म्हणजे या संघाचं हे अगदी पहिलंच विजेतेपद आहे. आठवतंय का? अगदी बरोबर. ईस्ट बेंगाल FCने इतिहास रचत हे ISL 2025-26चं विजेतेपद जिंकलं आहे. त्यांच्या क्लबच्या इतिहासातील हे पहिलंच चॅम्पियनशिप टायटल असल्यामुळे क्रीडा घडामोडींमधील हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि बहुचर्चित प्रश्न बनतो. आता आपण अलीकडील सर्व महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धांची एकाच दृष्टिक्षेपात अगदी जलद उजळणी करूया. ही यादी खूप उपयुक्त आहे. बघा, प्रो रेसलिंग लीग हरियाणा थंडर्सने जिंकली. ICC अंडर-19 आणि पुरुष T20 विश्वचषक हे दोन्ही विश्वचषक भारताने जिंकले. रणजी करंडक जम्मू काश्मीरने जिंकला. चायनीज ग्रँड प्रिक्स किमी अँटोनेलीने जिंकली. बॅडमिंटनमध्ये पुरुषांचा थॉमस कप चीनने तर महिलांचा उबर कप दक्षिण कोरियाने जिंकला. आणि हो, भारताचे 95वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनले आहेत अरुण्य घोष. हे सर्व एकाच झटकात रिवाईज करून घ्या. त्याचप्रमाणे अलीकडील काही अतिशय महत्त्वाच्या नियुक्त्यांवर नजर टाकल्यास भारतीय तिरंदाजी संघाचे विदेशी प्रशिक्षक म्हणून देव कझिन्स, CIIचे अध्यक्ष R मुकुंदन आणि BWF परिषदेच्या अध्यक्षपदी आपली सर्वांची लाडकी PV सिंधू यांची नियुक्ती झाली आहे. तसंच संरक्षण क्षेत्रात नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे CDS म्हणून NS राजा सुब्रमणी, नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन आणि आधार कार्डचं व्यवस्थापन करणाऱ्या UIDIचे नवीन CEO म्हणून सौरभ विजय यांची नियुक्ती झाली आहे. या नियुक्त्या परीक्षेसाठी हमखास विचारल्या जातात. आजच्या विश्लेषणातील शेवटची महत्त्वपूर्ण बातमी ही एका मोठ्या शैक्षणिक सन्मानाबद्दल आहे. प्रख्यात भारतीय संगणकशास्त्रज्ञ आणि IIT कानपूरचे संचालक प्राध्यापक मणिंद्र अग्रवाल यांची लंडन येथील प्रतिष्ठित रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवड करण्यात आली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारतासाठी ही नक्कीच एक खूप मोठी आणि गौरवास्पद बाब आहे. आणि आता शेवटी आजचा आपला क्वेश्चन ऑफ द डे म्हणजेच महत्त्वाचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026 कोणी जिंकला आहे? यासाठी पर्याय आहेत: A. जेनी एअरपेनबेक, B. यांग शुआंगझी, C. लिन किंग किंवा D. बानू मुश्ताक. याचं योग्य उत्तर शोधून नक्की कमेंट करा. साहित्यातील हा एवढा मोठा सर्वोच्च जागतिक सन्मान मिळवणारी कलाकृती कोणती असेल आणि ती कोणत्या संस्कृतीचं दर्शन घडवत असेल यावर नक्की विचार करा. अशा सखोल आणि माहितीपूर्ण विश्लेषणासह उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत शिकत रहा.